लाईनमध्ये हा एक पॉईंट जो होता तो बरोबर लक्षात आला की रेशो इज द डॅम्पिंग कोएफिशियंट. तर दोन्ही वेव्सचा रेशो क्रिटिकल असेल 1 इज गुड, पण 0.6 to 0.7 इज ऑप्टिमल. तर अंडर डॅम्प्ड असेल तर मल्टिपल वेव्स दिसतील, ओव्हर डॅम्प्ड असतील तर दिसणार नाहीत काहीच वेव, पण स्टील टाईम लागेल त्याला बेसलाईनला यायला. क्रिटिकली डॅम्प्ड म्हणजे गुड, क्रिटिकल इज गुड, 1 to 2 ऑसिलेशन्स. आणि नावडेज मोस्टली आर अंडर डॅम्प्ड, लो नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे तसं म्हणतो. तर नॅचरल फ्रिक्वेन्सी आपल्याला कळून जाईल की किती ऑसिलेशन्स आहे. तर 1 किंवा 2, लेस दॅन 2 असायला पाहिजे. डॅम्पिंग कोएफिशियंट इज रेशो बिटवीन द 2, 1 or लेस दॅन 1. तर त्याच्यामुळे मग काय हायर हार्ट रेटला पण आपण बरोबर ॲक्युरसी राहते. आणि याच्याने आपण हे कळून गेलं, नॅचरल फ्रिक्वेन्सी कळून जाईल आपल्याला डिवायडेड बाय मागच्या व्हिडिओमध्ये आहे ते. तर CVP चालू करू. सेंट्रल व्हीनस प्रेशर. तर व्हॉल्यूम स्टेटस कळतो असं वाटतं त्यांना, पण व्हॉल्यूम स्टेटस नाही कळत. तर हा सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल पॉईंट आहे. तर CVP सेंट्रल व्हीनस प्रेशर इज इक्वल टू राईट ॲट्रियल प्रेशर. राईट ॲट्रियल प्रेशर इज इक्वल टू राईट व्हेंट्रिक्युलर अँड डायस्टोलिक प्रेशर. ठीक आहे. आणि डायस्टोलिकच असणार कारण की सिस्टोलमध्ये तर वॉल्व क्लोज असणार, तर रिगर्ज होईल. त्याच्यामुळे हे एंड डायस्टोलिक प्रेशर आहे राईट व्हेंट्रिक्युलरचं. तर याला हे लोक मिस्टेकनली प्रीलोड म्हणतात. प्रीलोड इज व्हॉल्यूम, नॉट प्रेशर. आणि व्हॉल्यूम हा खूप साऱ्या गोष्टींवर डिपेंड करतो, कंप्लायन्स ऑफ व्हेंट्रिकल. तर नॉर्मल ॲनाटॉमी हार्ट आणि लंगची असली तर, अदरवाईज इट इज राईट व्हेंट्रिक्युलर अँड डायस्टोलिक प्रेशर आपण बघतो. प्रेशर व्हॉल्यूम नाही कळत. तर म्हणतात हे लोक की व्हॉल्यूम कळतो, तसं नाही आहे. वस्क्युलर टोन आणि RV फंक्शन. LV फंक्शन RVमध्ये रिफ्लेक्ट होईल, त्याच्यामुळे RV. ब्लड रिटर्निंग टू द हार्ट कळतं, त्याच्यामुळे व्हॉल्यूम रिस्पॉन्सिव्हनेस. तर तेच हा व्हॉल्यूमचा क्रायटेरिया प्रीलोड सरोगेट हा कॉन्ट्राडिक्टरी आहे, आउटडेटेड कन्सेप्ट आहे. आणि राईट व्हेंट्रिक्युलर अँड डायस्टोलिक व्हॉल्यूम हे पण नाही कळत आपल्याला. तर तेच व्हॉल्यूम स्टेटस ट्रॅडिशनली म्हणतो आहे. व्हीनस टोन, राईट व्हेंट्रिक्युलर फंक्शन, राईट व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर्स. कन्स्ट्रिक्टिव्ह पेरिकार्डायटिसमध्ये काही चेंजेस होतात बघू आपण. आणि LV फिलिंग प्रेशर अप्रॉक्सिमेट होतात. LV इज अ फिलिंग प्रेशर, सिस्टॉलिक नाही. व्हॉल्यूम स्टेटस इंडिकेशन्स काय, व्हॉल्यूम स्टेटस बघायचं आहे. फ्लुइड शिफ्ट जिथे होतील, ब्लड लॉस होईल, मेजर ट्रॉमा होईल, किंवा युरिन आउटपुट अवेलेबल नाही आहे, तर व्हॉल्यूम स्टेटससाठी लागेल. सॅम्पलिंगसाठी लागेल रिपीटेड. आणि इन्फ्युजन्स जे इरिटंट इन्फ्युजन्स आहेत, वॅसोॲक्टिव्ह इन्फ्युजन्स आहेत, क्रोनिक इन्फ्युजन्स आहेत, आणि पेरिफेरल ॲक्सेस नाही मिळाला तर TPNसाठी लागतं. रॅपिड इन्फ्युजन लिहिलं आहे, परंतु पेरिफेरलने जास्त लवकर जातं कारण की लेंथ ऑफ कॅनोला इज लॉंगर इन CVP. आणि 16चा जरी पोर्ट असला, 16ची पेरिफेरल इज फास्टर दॅन 16चा सेंट्रल, कारण की 16ची लेंथ जास्त आहे. मग रेझिस्टन्स वाढल्यामुळे फ्लो ड्रॉप होतो. हिमोडायलिसिससाठी वापरू शकतो, पेसिंगसाठी वापरू शकतो, एअर एम्बोलिझम सक करण्यासाठी वापरू शकतो सिटिंग पोझिशनमध्ये. कॉन्ट्राइंडिकेशन इज SVC सिंड्रोम. SVCचं ऑब्स्ट्रक्शन आहे ऑलरेडी, तिथे RA प्रेशर रिफ्लेक्ट नाही होत, आणि तुम्ही काही दिलं तर ते कोलॅटरलने डिलेड जाईल, आणि जास्त जोरात दिलं तर ते पाईलअप होईल, रिटर्न प्रेशर येईल, व्हीनस प्रेशर आणखी वाढेल, प्रोफाऊंड एडेमा होऊन जाईल. आणि इन्फेक्शन एक ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन आहे. बाकी थेरॉटिकली RCCने इन्व्हेड केलं असेल, किंवा जे काही आहे ट्रायकस्पिड व्हॉल्युलरचं काही लिजन आहे, तर वॉलला डॅमेज होईल, कारण की आपण भरपूर आत टाकतो टू द व्हेंट्रिकल. रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन कोॲग्युलोपॅथीज. आणि नवीन पेसमेकर टाकला आहे, पेसमेकर डिसलॉज होईल, 4 ते 6 हफ्ते तरी कमीत कमी थांबा. आणि त्या साईडची कॅरोटिड एंडोरेक्टमी केली असेल तर, कारण की इथनं आपण ॲक्सिडेंटल पंक्चर होऊ शकतो. मग साईट डिपेंड करते स्केलवर, आणि या सर्व साईट्स आहेत. अँटीक्युबायटल पण लिहिली आणि कारण की पिक लाईन टाकू शकतो.
मग कंपॅरिझन केलं आहे, IJV चांगली आहे कारण की कोलॅप्स करता येते. सबक्लॅव्हियन कोलॅप्स नाही होत. सबक्लॅव्हियनमध्ये लंग इंजुरीचे चान्सेस जास्त असतात. तर सबक्लॅव्हियनमध्ये बायलॅटरल अटेम्प्ट करायचेच नाही. 2 अटेम्प्ट 3 अटेम्प्ट खूप झाले, त्याच्यावर करायला नाही पाहिजे. मग एम्फायसेमायटिस लंग असेल तर सबक्लॅव्हियनने पंक्चर होऊ शकतो, म्हणून ज्युगुलर बेटर आहे. त्याच्यात सर्वायकल स्पाईन इंजुरीमध्ये सबक्लॅव्हियन बेटर आहे कारण की इमोबाईल राहू शकतो, किंवा फिमोरल बेटर आहे. राईट IJVचा फायदा हा आहे की लागलं तर तुम्हाला पेसिंग करू शकता. ब्लिडिंग डायलिसिससाठी IJV बेटर आहे, किंवा फिमोरल सगळ्यात चांगली आहे. फिमोरलचं इन्फेक्शनचा रिस्क जास्त आहे फक्त. आणि लेफ्टचा कोर्सचा प्रॉब्लेम काय, लेफ्ट डोनवर आहे, थोरॅसिक डक्ट तिथे जवळ आहे. नंतर स्मॉल इन कॅलिबर आहे, कॅरोटिड ओव्हरलाईंग असते त्याच्या, आणि टर्न जरी केलं हेड तरी ती तिथेच राहते. आणि तो ॲक्यूट अँगलला एंटर करतो ब्रॅकिओसेफॅलिक याच्यात. तर तुमचं जर टिप आहे ते लॅटरल वॉलला घासतं, त्याच्यामुळे ते तिथनं पंक्चर होण्याचे जास्त चान्सेस असतात. 2 इंच तुम्हाला ॲडिशनल जास्त ठेवावं लागतं कारण की तिकडनं टाकतो म्हणून लेफ्टनं. आणि कन्फर्मेशन फ्लोरोस्कोप म्हणजे एक्सरे आणि USGने करावंच लागतं. स्ट्रेट कोर्स आहे SVCचा, तो ॲडव्हान्टेज आहे, म्हणून राईट इज बेटर. सबक्लॅव्हियन इंजुरीमध्ये बेटर आहे, आणि नेक फ्री राहते म्हणून लॉंग टर्म डायलिसिस किमोथेरपी TPNसाठी चांगला आहे. इमर्जन्सीमध्ये पण IJVपेक्षा बेटर ॲक्सेस आहे. इन्फेक्शन पण कमी आहेत. फिमोरलमध्ये सगळ्यात जास्त इन्फेक्शन्स आहेत. मग इन्फेक्शन अवॉइड करण्याकरता मॅक्सिमम बॅरियर सिस्टीम वापरायची, चेकलिस्ट ठेवायची. सबक्लॅव्हियन बेटर आहे, फिमोरल नको, मॅक्झिमम बॅरियर वापरा. एवढे सगळे गाईड वायर एक्सचेंज करून पुन्हा पुन्हा नका ठेवू. अँटीमायक्रोबियल इम्प्रिग्नेटेड वापरले तर चांगलं आहे. आणि कॅथेटर ॲज सून ॲज पॉसिबल रिमूव्ह करा. सेप्सिस गाईडलाईनमध्ये आहे की पहिल्यांदा सेप्सिस डायग्नोज झाला की सर्व कॅथेटर काढा, नवीन कॅथेटर टाका. तर शॉर्ट टर्म कॅथेटर आहेत 1 to 6 वीक, आयदर एक्सचेंज करा किंवा रिप्लेस करा. मग जे लाँग टर्म आहेत ते सिल्वर इनकॉर्पोरेटेड आहेत, किंवा ज्याच्याने इन्फेक्शन थांबेल. आणि मग लाँग टर्म त्याच्यापेक्षा आहेत ते पॅरेंटल न्यूट्रिशन, अँटीबायोटिक, किमोथेरपी वगैरे लागतात. तर लाँग टर्म कॅथेटर सिलिकॉनचे बनलेले असल्यामुळे फ्लेक्झिबल असतात, इंजुरी कमी होते. फ्लेक्झिबल सॉफ्ट आहेत, थ्रोम्बोजेनिसिटी कमी असते. पण सॉफ्ट असल्यामुळे इन्सर्शन टाकायला मुश्किल असतं, म्हणून पिलावे शीत सोबतच टाकावं लागतात. आणि त्याच्यात मग ते डायलिसिसचे असल्यामुळे त्याच्यात आर्टेरियल ल्युमन पण असू शकते, जे काही आहे. साधी जी आहे PVCची आपली, ती टाकताना कडक असते, बॉडीत गेल्यावर मॅलिएबल होते बॉडी टेम्परेचरला, बट स्टील एवढी पण नाही होत, इरोजनचे चान्सेस असतात. सिलिकॉन इज स्टील सॉफ्टर आणि लेस थ्रोम्बोजेनिक कम्पेअर्ड टू इट. आणि ठीक आहे, सिलिकॉन इज ऑल्सो जस्ट प्लास्टिक, सिलिकॉन एम्बेडेड असतं त्याच्यात. पोर्ट्सचा कलर व्हेरिएबल आहे डिपेंडिंग ऑन ब्रँड. आपल्याकडे युजली ब्राऊन इज डिस्टल, ब्लू इज मिडल अँड व्हाईट इज प्रॉक्झिमल. तर USG इज बेटर, व्हिज्युअलायझेशन होतं, थ्रॉम्बस पण दिसतो, फेल्युअर कमी होतं, मल्टिपल अटेम्प्ट करायला चांगले असतात, आणि मल्टिपल अटेम्प्ट करायची गरज पडत नाही. USG डिफिकल्ट पोझिशन, ओबेस, शॉर्ट थेक, स्कारिंग किंवा पोस्ट रेडिएशन किंवा ट्रान्सप्लांट पेशंट, एडेमा आहे, कोॲग्युलोपॅथी आहे, एम्फायसेमा आहे. तर त्याच्यात टेक्निक मग कॅथेटर ओव्हर निडल, थ्रू निडल आणि ओव्हर गाईड वायर. तर सेल्डिंगरच बघितली मी, बाकीच्या 2 नाही बघितल्या आहे. मग सेंट्रल अप्रोच आहे किंवा मिडलाईन, अपेक्स ऑफ ट्रायंगलला टुवर्ड्स इप्सिलॅटरल निप्पल. मग नंतर अँटेरियर अप्रोच आहे क्रिकॉइडला, आर्टरी बाजूला करून इप्सिलॅटरल टोकडे, किंवा इथे पण निप्पललाच टार्गेट करतात ते. नंतर पोस्टेरियरमध्ये टुवर्ड्स सुप्रास्टर्नल नॉच पॉईंट करतात, जिथे IJV क्रॉस करते पोस्टेरियर बॉर्डरला. मग सबक्लॅव्हियनचे इन्फ्रा किंवा सुप्रा क्लॅव्हिक्युलर 2 अप्रोच आहे. इन्फ्रा क्लॅव्हिक्युलर तुम्ही लॅटरल 1/3 प्रिक करून वॉक डाऊन करता क्लॅव्हिकलला, आणि एकदम ब्रश जाता.
सुप्राचा सक्सेस रेट खूप चांगला आहे, पण मी कधी बघितलं नाही आहे. लॅटरल टू द इन्सर्शन ऑफ क्लॅव्हिक्युलर हेड. कन्फर्मेशन बाय कलर किंवा ट्रान्सडक्शन किंवा रेट्रोग्रेड फ्लो. तर सी व्ही पीच्या इतकं त्याचं फ्लक्च्युएशन होईल आणि रेस्पिरेटरी व्हेरिएशन पण होईल. नंतर USG आणि एक्सरेने कन्फर्म करू शकतो. कॉम्प्लिकेशन मग आर्टेरियल पंक्चर, एअर इम्बोलाय, नर्व इंजुरी, स्टिलर गँग्लियॉन पण तिथे, हिमो, कायलो, न्यूमो, वायर शिअरिंग, मग थ्रॉम्बॉसिस, थ्रॉम्बोएम्बोलिझम, इन्फेक्शन, एंडोकार्डायटिस, अरिथमिया, हायड्रोथोरॅक्स आणि RV परफोरेशन अँड टेम्पोनॅड. द मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन इज आर्टेरियल पंक्चर. लोकल हिमॅटोमा होतो, कंप्रेस केला तर चांगला आहे. ॲओर्टिक कंप्रेशन नाही होत, एवढं लांब नाही जात. आणि मोस्ट कॅटस्ट्रॉफिक इज परफोरेशन ऑफ SVC इंट्रापेरिकार्डियल. तर अनइंटेन्शनल पेरिकार्डियल इन्स्टिलेशन ऑफ फ्लुइड्स होऊन जातं, टॅम्पोनॉड होतो. तर 2 नंबर आहे ते, आपल्याला वाटतं रेअर आहे. तर त्यांचं म्हणणं आहे, इथे म्हटलं आहे की शोल्डर ॲबडक्ट केला तर SVC स्ट्रेट होऊन जाते, तर सबक्लॅवियनमध्ये घुसत नाही, सबक्लॅवियन बाजूला होऊन जाते. पण त्याच्यात सेम त्याने इथे म्हटलं आहे की ॲबडक्शनमुळे कॅथेटर टिप डेंजरस पण जाते, त्याला फर्दर रिडिंग लागेल. आणि टॅम्पोनॅड झाला तर मग AP लॅटरल एक्सरेज तुम्हाला काढून कन्फर्म करावं लागेल.